सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे। लोकांना घरी सिलेंडर मिळत नाहीयेत। प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, 2-2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा आहेत। 3000-4000चं वेटिंग चालू आहे। आणि हे का उद्भवलं आहे तर आपण आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाहीये। आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या दोन देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत। आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे। आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो। एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील त्या, किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो। परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही। पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते। तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यंतिक गरजेचं साधन झालेलं आहे। सिलेंडर शिवाय माणूस जगू शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही। आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे, कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं। तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही ही गुढी आज उभी केलेली आहे। हा, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशानी चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता। तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलंय की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल। त्यामुळे आज आम्ही एकमेकांना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा, हा संदेश देण्यासाठी आम्ही आज कोळसा वाटप केले।